ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधी प्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतं ची चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली, हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल, केंद्रीय मंत्री जबाबदार, तर ह्या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे ॲफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का हे सांगावं ना. निवडणूक आयोगाचे जे चीफ आहेत आज ज्ञानेश कुमार यांनी शपथपत्र मागितलंय राहुल गांधींकडून, ॲफिडेव्हिट द्या 7 दिवसात किंवा माफी मागा. त्याला मगरुरी म्हणतात, ॲरोगन्स. आणि हा ॲरोगन्स, ही मगरुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा ॲरोगन्स भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. ॲफिडेव्हिट कोणाकडे मागतात? राहुल गांधीकडे. या देशाची 80 कोटी जनता ॲफिडेव्हिट द्यायला तयार आहे. अनुराग ठाकूर यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे. ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त हे ज्या पक्षासाठी वकिली करत आहेत त्याच पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधी प्रमाणेच कुठल्या कुठल्या मतदारसंघात किती लाख मतं ची चोरी झाली, डुप्लिकेट मतं आली, हाच आरोप जर अनुराग ठाकूर यांनी केला असेल, केंद्रीय मंत्री जबाबदार, तर ह्या निवडणूक आयुक्तांची केंद्रीय मंत्र्याकडे ॲफिडेव्हिट मागण्याची हिंमत आहे का हे सांगावं ना. त्यांनी अनुराग ठाकूरचे आरोप पहा. वायनाडमध्ये काय झालं, रायबरेलीमध्ये काय झालं, इटावामध्ये काय झालं, कशा मतांच्या चोऱ्या आणि मतदार याद्यांमध्ये घोटाळे झाले, हे स्वतः एक केंद्राचा मंत्री कबूल करतो आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे अशा प्रकारचा ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र मागायला हवं. राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्या एकाही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिलेलं नाही. सर, एका ठिकाणी तिजोरी जी आहे राज्याची ती खडखडाट चालली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी एअर इंडियाची जी इमारती आहे ते राज्य सरकारने 1601 कोटी रुपयांमध्ये जी घेतली आहे. हा निर्णय त्यांनी म्हणजे मोठ्या गाजावाजाने सांगितलं गेलं. तुम्ही काय म्हणणार? ठीक लागली आहे सरकारला. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक योजना बंद पडत आहेत आणि महाराष्ट्राचे अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले आहेत. अनेक प्रमुख मंत्री आपण पाहू शकतो. म्हणजे राज्य वाऱ्यावर सोडून अनेक प्रमुख मंत्र्यांनी लंडनवारी करावी हे आश्चर्यकारक. कार्यक्रम खाजगी असेल किंवा सरकारी असेल, पण एकाच वेळेला इतके मंत्री लंडनवारीला जावेत. महाराष्ट्र असा भुका कंगाल शेतकऱ्यांचा आत्महत्याने तडफडतोय आणि हे सगळं लाडके बहीण, लाडके भाऊ, सगळेच प्रश्न आहेत ना. आणि आमचे मंत्री लंडनला आहेत. मी आत्ताच कुठेतरी वृत्तपत्रात पाहतो.